श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 46. गुरूंनी 8 रुपये घेतली. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, श्री गुरु गाणगापुरात राहत असता दीपावलीचा सण आला. आपल्या घरी भिक्षेसाठी या असे निमंत्रण त्यांना देण्यासाठी अनेक शिष्य मठात आले. 7 शिष्यांनी अशा प्रकारे बोलावणे केले. ते वेगवेगळ्या गावातील रहिवासी होते. जो तो पाया पडून गुरुनाथ आमच्या घरी आज भिक्षेसाठी यावे असे विनवित होते. तेव्हा 7ही शिष्यांना श्री गुरु म्हणाले, अरे सर्वजण एकदम बोलवता, मी जाऊ तरी कुणाकडे? तुम्हीच आपल्यात ठरवा आणि मला सांगा. तेव्हा सारे शिष्य आपापसात चर्चा करू लागले. कोणीच नमते घेईना. त्यांचे भांडण होण्याची वेळ आली. तेव्हा गुरु म्हणाले, अरे तुम्ही कशाला भांडता? फक्त एकाच्याच घरी जाईल. तेव्हा सर्वजण म्हणाले, स्वामी, गरीब श्रीमंत असा भेद करू नका. जवळचा लांबचा असा भेद करू नका. लाडका वगैरे पक्षपात करू नका. जसे आपण सांगाल तसे आम्ही करू. पण जर आला नाही तर आम्हाला इतके वाईट वाटेल की आम्हाला गंगा प्रवाहात जवळ करावंसं वाटेल. सारे त्यांच्या पाया पडून या या असे म्हणू लागले. मग श्री गुरु प्रत्येकाला म्हणाले, मी तुझ्या घरी नक्की येतो. 7 जण म्हणाले, सर्वांनाच आपण येण्याचे वचन देता तर भरवसा कसा ठेवावा? स्वामींना वाटले की हे अज्ञानी आहेत. त्यांची यथायोग्य समजूत काढावी. मग त्यांनी एकेका शिष्याला एकांतात नेली आणि सांगितले, चिंता करू नकोस. मी तुझ्याच गावी तुझ्याच घरी येईन. इतरांना मुळीच सांगू नकोस. मुकाट्याने घरी निघून जा. त्याप्रमाणे 7ही जणांना वाटेला लावून स्वामींनी जरा विश्रांती घेतली. तेव्हा मठातले रहिवासी म्हणू लागले, म्हणजे श्री गुरु दिवाळीला आपल्या या स्वतःच्या गाणगापुरात भिक्षा मागणार नाही व मठातही राहणार नाहीत. तर जेव्हा त्यांनी श्री गुरूंना विचारले तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी इथेच राहणार आहे. त्याने सर्वांना थोडे समाधान वाटले, पण आश्चर्यही वाटले. दीपावलीच्या पहिल्या दिवशी श्री गुरूंनी असे केले की एकाच शरीरातून आणखीन 7 शरीरे निर्माण करून 7ही गावांना एकेका रूपाने त्या त्या गावातील आपल्या शिष्याच्या घरी ते गेले व भिक्षा म्हणून जे काही मिळाले ते घेऊन आले. गाणगापुरातही ते भिक्षेसाठी गेले आणि मठातच मुक्कामाला राहिले. कोणालाही असा संशय आला नाही की श्री गुरु याच वेळी अन्य ग्रामांतही गेले आहेत. पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी सर्व गावगावचे भक्त मठात आले. मठात आले असता त्यांच्या गाठीभेटी झाल्या. दीपावली श्री गुरु वचनाप्रमाणे आमच्या घरी आले बर का असे सारेजण म्हणू लागले आणि आपण दिलेले वस्त्र किंवा वस्तू गुरूंजवळ कुठे आहेत ते दाखवू लागले. मठातील शिष्यांना जेव्हा हे कळाले तेव्हा ते म्हणाले, दिवाळीला तर श्री गुरु इथेच होते. बोलता बोलता सर्वांच्या लक्षात आले की श्री गुरूंनी 8 विभूती रूपे धारण केली होती. त्यांनी सर्वांचे मन राखले होते. त्यावेळी सर्व भक्तांनी स्वामींची स्तुती गायली. नाना प्रकारे त्यांचा महिमा गायला. त्या स्तुतीने श्री गुरु प्रसन्न झाले. गुरूंच्या ठाई अष्टसिद्धी वास करत असल्यामुळे त्यांनी हा चमत्कार सहज केला. सरस्वती गंगाधर श्रोतांना म्हणतात, श्री गुरूंची सेवा करा. तेच एक या संसार सागरातून तारून देणारे आहे. गुरुसेवा ही संसाररूपी अरण्यात पानपोळी घातलेली आहे. श्री गुरु गाणगापुरात आहे. त्या स्थानी जाऊन गुरुसेवा करा. त्यांना शरण जा. हे माझे स्वतःचे कपोलकल्पित म्हणून मी सांगत नाही. वेद काळापासून गुरुसेवेची परंपरा तेच सांगत आहे. 46वा अध्याय समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.